खासदार राऊत आणि एका कॉन्ट्रॅक्टरने संगनमताने जल जीवन योजनेतून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला असा सनसनाटी आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला। 2024 ला सत्ता आल्यानंतर या दोघांची चौकशी करणार असेही ते म्हणाले। लांजा येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्या प्रसंगी बोलताना निलेश राणे यांनी हा आरोप केला। आपल्या जिल्ह्यात आला साहेब, आताच्या विद्यमान खासदारांनी काय केलं? त्यांचा एक कॉन्ट्रॅक्टर कोणतरी ढोळस नावाचा कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे, ढोळस, बरोबर ना? ढोळस नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे। हे आपल्याला सगळ्यांना कळलं पाहिजे। आपल्या गावागावात ही योजना आहे, आपल्या गावागावात जर पाणीची योजना झाली नाही, पाणी मिळालं नाही तर कोणाला धरायचं आहे, कोणाची कॉलर पकडायची म्हणून तुम्हाला सांगतो। 170 कोटीचा हा सगळा भ्रष्टाचार, 170 कोटीचा, 170 कोटी हे जे काय जलजीवनच्या नावाने आपल्या मतदारसंघात आले, आपल्या जिल्ह्यात आले, आपल्या तालुक्यात आले। हा फक्त तालुक्याचा विषय तुम्हाला सांगतो। 170 कोटी हा ढोळस नावाचा जो त्यांचा कॉन्ट्रॅक्टर आहे, ह्याच्याकडे 170 कोटीची काम आहे। हा सगळा जो इलेक्शनचा पैसा जो विनायक राऊतांना हवा आहे तो त्या ढोळस नावाचा तो कॉन्ट्रॅक्टर त्यांना देणार आहे। गावामध्ये पाणी आलं नाही आलं काही हरकत नाही, पण ढोळस नावाचा कॉन्ट्रॅक्टर तुमच्या पाण्याच्या नावावर, तुमच्या गावाच्या योजनाच्या नावावर विनायक राऊतांना पैसे देणार का? कारण का विनायक राऊतांना निवडणूक लढवायची। आता काय त्यांच्याकडे पक्ष राहिला नाही, पक्ष लहान झाला, शिंदे साहेब सगळं घेऊन गेले। आता फक्त यांच्याकडे जे काही किरकोळ लोक राहिले त्यांना घेऊन आता निवडणूक लढवावी लागेल। पण उपकार ते ढोळसवर केले, तो ढोळस आता त्या उपकाराची परतफेड करणार। गावामध्ये तुमची योजना झाली ना झाली, त्या ढोळसला त्या विनायक राऊतांना काही घेणं देणं नाही। आता हे सगळे पैसे जवळपास 70 कोटी रुपये, माझा आकडा जर चुकीचा नसेल तर देसाई साहेब मला करेक्ट करायला चुकीचं असलो तर जवळपास 70 कोटी रुपये तुमच्या गावातले घेऊन या विनायक राऊतांच्या खिशात घालणार हा ढोळस, हा कॉन्ट्रॅक्टर। गावातून पैसा गेला काय, आला काय आणि नाही आला काय, या विनायक राऊतांना काही घेणं देणं नाही। भ्रष्टाचार फक्त एकट्या विनायक राऊतांच्या नावावर। मी राणे साहेबांना विनंती करणार आहे या व्यासपीठावर, साहेब आपलं 2024 ला सरकार आल्यानंतर या कॉन्ट्रॅक्टरवर चौकशी झाली पाहिजे, या विनायक राऊतांवर पण चौकशी झाली पाहिजे। त्या राणे म्हणजे न्याय हे तुम्हीच आम्हाला शिकवलं। आपल्याकडे आलेला माणूस, तहानलेला माणूस, भुकेलेला माणूस, नोकरी नसलेला माणूस आपल्याकडे आला तर त्याला रिकाम्या हाताने कधी पाठवायचं नसतं। साहेब एवढा मोठा गावातून भ्रष्टाचार झालाय, गावागावातून पाणी पळवलं गेलं, कॉन्ट्रॅक्टरनी पाणी पळवलं, कोणासाठी पळवलं? या विनायक राऊतांना ह्या निवडणुकीचा पैसा देण्यासाठी पळवलं। साहेब अशा माणसाला माफी नाही म्हणजे नाही, त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, आमची या व्यासपीठावर मागणी आहे। साहेब तुम्ही तर न्याय घ्या, निलेश राणे पण आता मागे लागणार, लक्षात ठेवा। आणि ह्या रत्नागिरी जिल्ह्याला माहिती आहे, एकदा निलेश राणे मागे लागला तर तो कोणाच्या बापाला पण सोडत नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।